नमस्कार, शारदास किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण अगदी झटपट आंबट गोड तिखट कैरीची कढी कशी करायची हे बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी अर्धी वाटी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतला आहे आणि कैरीची साल काढून गच्च भरून 1 वाटी कैरीचे काप। ही कैरी तोतापुरी आहे, जास्त आंबट नसते म्हणून मी 1 वाटी घेतली आहे। आंबट असली तर कमी घेतली तरीही चालेल। ओलं खोबरं घेतलं आहे मी किसून अर्धी वाटी, चवीनुसार मीठ, 1 चमचा साखर, 1 चमचा जिरं, 4 लसणाच्या कड्या, 1 इंच आल्याचा तुकडा, 2 हिरव्या मिरच्या आणि 2-3 कढीपत्त्याचे पानं। आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया सगळं। कैरी तुम्ही किसून घेतली तरीही चालेल किंवा बारीक फोडीमध्ये कापून घ्यायची। ओलं खोबरंच घ्यायचं म्हणजे कढीला छान चव येते ओल्या खोबऱ्यामुळे। मी कोळ्या काड्या पण घेतलेल्या आहे कोथिंबीरच्या। साखर 1च चमचा घेतला आहे। कैरी जास्त आंबट नसल्यामुळे, आंबट जर कैरी असली तर साखर जास्त टाकली तरीही चालेल। 1 चमचा जिरं, जिऱ्यामुळे ह्या कढीला छान चव येते म्हणून जिरं आवर्जून टाकायचं। आता आपल्याला हे आधी पाणी न टाकताच बारीक करायचं आहे। पाणी जर टाकलं तर ते कैरीचे काप जाडसर राहतील म्हणून अशा प्रकारे पाणी न टाकता आधी बारीक करून घ्यायचं। आता त्यामध्ये आपण अर्धी वाटी पाणी टाकून बारीक करून घेतलेलं आहे। जेवढं बारीक करता येईल तेवढं बारीक करायचं, जाडसर राहू द्यायचं नाही। बघा छान असं बारीक झालेलं आहे। हे आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि यामध्ये आपण थंड पाणी टाकूया। बघा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून घेतलं आहे आणि बघूया कढी घट्ट आहे की पातळ आहे। बघा मला थोडी घट्टच वाटत आहे। अजून आपण अर्धा ग्लास पाणी टाकून घेऊया म्हणजे कढी व्यवस्थित होईल, जास्त घट्ट पण होणार नाही आणि जास्त पातळ पण होणार नाही। बघा आपण अजून अर्धा ग्लास पाणी टाकल्यामुळे कढी व्यवस्थित झालेली आहे, जास्त घट्ट पण झालेली नाही आहे आणि जास्त पातळ पण झालेली नाही। अशाच प्रकारे ही कढी करायची, खूप छान लागते। आता आपण कढीला तडका देऊन घेऊया। त्यासाठी मी 2 चमचे पोहे खायचे तूप गरम करून घेतलं आहे। पाव चमचा मोहरी टाकून घ्यायची आणि तडतडू द्यायची। मोहरी तडतडली की लगेच त्यामध्ये जिरं टाकायचं। जिरं पण पाव चमचा घेतला आहे। हे व्यवस्थित तडतडलं की त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा। कढीपत्त्याचे 10 ते 12 पानं टाकून घेतले आहे मी। आता त्यामध्ये आपण मिरच्या टाकूया। मी लाल मिरच्यांचे तुकडे करून घेतले आहे। मिरच्या टाकल्यावर व्यवस्थित हलवून घ्यायचं चमच्याच्या साहाय्याने, नाहीतर मग मिरच्या करपल्या जातील। तुम्हाला तुपाऐवजी जर तेलाचा तडका द्यायचा असला तर देऊ शकता, पण तुपाचा तडका कढीमध्ये छान लागतो म्हणून मी तुपाचाच तडका देऊन घेते। तडका टाकल्यावर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। ह्या कढीसोबत जर तुम्ही गरम गरम भात खाल्ला तर खूप छान लागते ही कढी भातासोबत। बघा दिसते आहे की नाही, अगदी तोंडाला पाणी सुटेल इतकी चटपटीत ही कढी झालेली आहे। आपण ताकाची कढी तर नेहमीच करतो, पण उन्हाळ्यामध्ये अशी कढी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागते। 1 वाटीच्या ऐवजी 2-3 वाट्या प्याल इतकी छान ही कढी होते। मग कशी वाटली तुम्हाला कैरीच्या कढीची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।